अहिल्यानगर शहरातील अनधिकृत होर्डिंग्स, लोखंडी अँगल आणि नियमबाह्य स्ट्रक्चरवर तातडीनं कारवाई करावी, तसंच महापालिकेचा महसूल बुडवणाऱ्या संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीनं गुरुवारी 24 जुलै रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। गेल्या 2 महिन्यांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग्स, लोखंडी अँगल तसंच नियमांचं उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या स्ट्रक्चरबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्याचं परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। काही इमारतींवर उभारण्यात आलेल्या होर्डिंग्स आणि लोखंडी अँगल संदर्भात संबंधित इमारतींकडे कंप्लीशन प्रमाणपत्र नसल्याचा दावा देखील आंदोलकांनी केलाय। विश्व मानव अधिकार परिषदेतर्फे आज आमचा ठिय्या आंदोलन होता। अनधिकृत होर्डिंग आहे जे नगर शहरातील चेंगडिया आउटडोर या कंपनीला जे ठेका दिलेला आहे महानगरपालिकेने, त्या संदर्भात जे स्ट्रक्चर ऑडिट किंवा त्याची होर्डिंगची साईज असेल या संबंधी जे आम्ही निवेदन दिलेलं होतं का भाऊ हे जे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावी आणि त्याची पूर्ण माहिती आम्हाला माहिती अधिकारमध्ये मिळावी म्हणून आम्ही अतिरिक्त आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं होतं। परंतु SIRचं काम सुरू असल्याने अतिरिक्त आयुक्त साहेबांनी असं सांगितलं की SIRचं काम हे 8 तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे आणि महानगरपालिकेमधील कर्मचारी हे 90% त्या ठिकाणी SIRचं काम करत आहे। त्यामुळे संबंधित जे कारवाई आहे ती सुरू आहे आणि त्या विभागाचे कर्मचारी हे SIRचं काम करत असल्यामुळे तुम्हाला आम्ही माहिती देऊ शकत नाही आणि या संबंधी आम्ही कारवाईचं काम आमचं सुरू आहे। त्यांच्या या शब्दाला मान देऊन आम्ही अतिरिक्त आयुक्त साहेब यांना आम्ही जे निवेदन दिलं होतं आमच्या आजच्या आंदोलनाला आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवून हे स्थगिती दिलेली आहे।